आज मी आपल्यासमोर विषय आणत आहे मंचरचा पांडवकालीन बारोचा. आपण ही चर्चा ऐकली असेल सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून. या लोकांनी पांडवकालीन बारोच्या जागेवर देवस्थान असल्याचं भासून लोकांची दिशाभूल केली आहे आणि इतिहास खोटा मांडला आहे. आता हे मी एवढं ठामपणे का सांगतो, कारण की काही इतिहासकारकांनी तिथं असलेला शिलालेखचा जो बोर्ड आहे त्याचा उल्लेख मराठीमध्ये केलेला आहे आणि त्यावर म्हटलेलं गेलं आहे की ही जी जागा आहे ती स्नानविहीर म्हणून ओळखल्या जायची, ज्यामध्ये तिथनं येणारे जाणारे व्यापारी लोकांसाठी आणि त्याचा उपयोग अनेक वेळा वेगवेगळ्या कारणासाठी होतो. जसं की शेतकऱ्यांना पाणी भेटलं नाही तर ते पाणी देखील नाल्याच्या माध्यमातून सोडलं जातं. तिसरी गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की शिलालेखाचा अर्थ कोणत्याही मंदिर संकुलनाचा हा भाग नाही. यादव राज्य होतं. यादव राज्यानंतर आलं बहमनशाही व आदिलशाही राज्य. आदिलशाही राज्यानंतर आलं मराठा साम्राज्य. एक पत्र माझ्या हाती लागले आहे ज्यामध्ये तुमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की तिथं दर्गा कशी आली, तिथं ईदगाह कशी आली, तिथं लोक नमाज का पढतात. तर या पत्रामध्ये असं दाखवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या वेळेस हे पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये म्हटलं आहे की ती सोफीला इनामी दिली गेली. आता हे मी बोलत नाही आहे, या पत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवमुद्रेचा शिक्का आहे. तुम्ही किती खोटे अफवा पसरवा, किती खोटा इतिहास मांडा, मी बोललो ना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो कोणी या सुखाने राहणाऱ्या मायमाऊळींमध्ये जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल मी त्याला हाणून पाडणार. एका स्नानविहीरच्या जागी देवस्थान असल्याचं भासून लोकांची दिशाभूल करताय. म्हणजे विचार करा, एका विहिरीच्या ठिकाणी आपण आंघोळ करतो, सर्व घाण आपली त्याच्यामध्ये जाते, लहान लहान मुलं तिथं आंघोळ करतायत, कोणी काय करत असेल, कोणी लघवी करतं, कोणी काय वेगवेगळ्या गोष्टी करतात. त्या ठिकाणी तुम्ही असं दाखवायचा प्रयत्न करता की तिकडं असं काहीतरी देवस्थान आहे, तर असं नाही. नमाज पडायला किती वेळ लागतो? 20 ते 15 मिनिटं. आता शासनाने परवानगी दिली, तुमच्या काय पोटात दुखतंय? काय वेगळं डॉली बिली लावून तिकडं डान्स होणार आहे का? बॉम्बलाय चाललाय तिकडं, आम्ही आंदोलन असं होऊ देणार नाही, ते होणार नका होऊ देऊ. तुमच्या मनात पोटात तसं पण पाप आहे आणि ते आजपासून थोडी आहे, ते स्वराज्य वेळेच्या पासून आजपर्यंत आहे.